डायोड म्हणजे विजेसाठीचा वन वे रस्ता हे तर आपल्याला माहिती आहे. पण कधी विचार केलाय की या रस्त्यावर उलटं जायचा प्रयत्न केला तर काय होईल? चला आज डायोडचं हेच सिक्रेट उलगडून पाहूया, जे त्याच्या सरळ वागण्यात नाही तर उलटं वागण्यात लपलेलं आहे. प्रश्न थोडासा विचित्र वाटतोय नाही का? कारण आपल्याला तर नेहमी सगळं बरोबर जोडायला शिकवलं जातं, पण सायन्समध्ये कधीकधी गोष्टी उलट्या केल्यावरच खरी गंमत समोर येते. तर मग चला पाहूया ह्या चुकीच्या कनेक्शनमध्ये नक्की काय लपलंय. चला आता थेट डायोडच्या आतमध्ये जाऊया. विचार करा की आपण कोणतीही बॅटरी जोडलेली नाहीये, एकदम शांत आहे सगळं. मग अशा वेळी आत काय चाललेलं असतं? तर त्याच्या अगदी मध्यभागी एक नैसर्गिक चेक पोस्ट आहे, एक अडथळा. आणि सगळा खेळ खरं तर याच अडथळ्याभोवती फिरतो. या अडथळ्याचं एक भारी नाव आहे, रिक्तीकरण क्षेत्र किंवा डिप्लिशन झोन. म्हणजे काय? सोप्या भाषेत ही एक नो एंट्री झोन आहे. इथून विजेचे शिपाई म्हणजे आपले इलेक्ट्रॉन्स आणि होल्स सहजासहजी फिरू शकत नाहीत. आणि हीच रिकामी जागा, हा झोन डायोडचा सगळा कारभार सांभाळतो. आणि गंमत बघा, ही जी रिकामी जागा आहे ना, तिच्यामुळे तिथे आपोआप एक छोटासा व्होल्टेज तयार होतो. जणू काही आतमध्ये एक छोटीशी इनव्हिजिबल बॅटरी आहे, जी या विजेच्या शिपायांना ती सीमा ओलांडण्यापासून थांबवते. यालाच बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. ओके, तर आतापर्यंत सगळं शांत होतं. पण आता सुरू होतोय खरा खेळ. आपण काय करणार आहोत? आपण मुद्दाम बॅटरी उलटी लावणार आहोत. आणि या एकाच कृतीमुळे डायोडच्या आत एक अशी जादू घडणार आहे की त्याची खरी ओळखच आपल्यासमोर येईल. रिव्हर्स बायस म्हणजे नक्की काय? सोपं आहे. बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल जोडायचा पी साईडला आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जोडायचा एन साईडला. म्हणजे जे करायला नको तेच करायचं. डायोडच्या नैसर्गिक रचनेच्या एकदम विरुद्ध. आणि याच बंडखोरीमुळे आत एक जबरदस्त बदल घडायला सुरुवात होते. जशी आपण ही उलटी बॅटरी लावतो ना, तसा तो मधला नो एंट्री झोन, ते रिकामं क्षेत्र अचानक मोठं व्हायला लागतं. पण असं का होतं? ते मोठं का होतंय? याच्यामागे सायन्सचा एक अगदी साधा नियम आहे. शाळेत आपण शिकलो होतो, आठवतंय? अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट. म्हणजे विरुद्ध चार्ज एकमेकांकडे ओढले जातात. बस एवढाच तो नियम आहे. आणि हाच साधा नियम डायोडच्या आत सगळी सूत्र हलवतो. चला बघूया कसं ते. तर रिव्हर्स व्होल्टेज लावल्यावर काय होतं? बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल एन साईडमधल्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सना आपल्याकडे खेचतो आणि निगेटिव्ह टर्मिनल पी साईडमधल्या होल्सना खेचतो. म्हणजे काय की त्या जंक्शनवर, त्या सीमेवर असलेले सगळे सैनिक आपापल्या बॅटरीच्या टोकांकडे पळत सुटतात. आणि मग काय होतं? मधली जागा ती अजूनच रिकामी होते. तर ही सगळी प्रोसेस आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप 1, बाहेरची बॅटरी सगळ्या फिरणाऱ्या चार्ज कॅरियर्सना जंक्शनपासून दूर ओढून घेते. स्टेप 2, त्यामुळे मागे फक्त स्थिर जागेवर बसलेले आयन्स उरतात. आणि स्टेप 3, हे स्थिर आयन्स जमा झाल्यामुळे तो मधला रिकामा नो एंट्री झोन अजूनच रुंद होतो. सिंपल. बरं, तर ही रिकामी जागा आता अजून रुंद झालीये. मग पुढे काय? तर ही जागा आता एका अजून मजबूत, अजून मोठ्या भिंतीसारखी काम करते. आणि विजेसाठी ही भिंत ओलांडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. इथलं गणित एकदम सोपं आहे. भिंत जेवढी जास्त रुंद, विजेला पलीकडे जाणं तेवढं जास्त कठीण. याचा सरळ अर्थ असा की आपला डायोड आता एका इन्सुलेटरसारखा वागायला लागतोय. म्हणजे तो वीज अडवतोय. गंमत बघा, आपणच व्होल्टेज लावून विजेचा रस्ता ब्लॉक करतोय. आणि हे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये. म्हणजे आपण जेवढा जास्त रिव्हर्स व्होल्टेज लावू, तेवढी ही भिंत अजून रुंद आणि अजून मजबूत होत जाणार. विचार करा, आपल्या हातात एक असा अदृश्य स्विच आलाय, जो आपण फक्त व्होल्टेज कमी जास्त करून कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, तर रिव्हर्स बायसमध्ये डायोड वीज थांबवतो हे तर आता आपल्याला कळलं. पण खरी गोष्ट, खरी जादू तर आता सुरू होणार आहे. ही जी भिंत तयार झाली आहे ना, ही डायोडला एक पूर्णपणे नवी ओळख, एक सुपर पॉवर देते. ही सुपर पॉवर समजून घ्यायची असेल तर आधी आपल्याला कॅपॅसिटरला भेटावं लागेल. कॅपॅसिटर म्हणजे काय असतं? अगदी सोपं. 2 कंडक्टर प्लेट्स आणि त्यांच्यामध्ये वीज न वाहू देणारा एक पदार्थ, ज्याला डायलेक्ट्रिक म्हणतात. याचं काम काय? तर चार्ज साठवून ठेवणं. एवढी रचना फक्त लक्षात ठेवा. आता बघा गंमत. आपल्या रिव्हर्स बायस डायोडमध्ये काय आहे? एकीकडे पी साईड, दुसरीकडे एन साईड. ह्या झाल्या आपल्या 2 प्लेट्स. आणि त्यांच्यामध्ये काय आहे? तो रुंद झालेला नो एंट्री झोन, जो विजेला अडवतोय. म्हणजे तो झाला इन्सुलेटर. अरे वा, म्हणजे आपल्या डायोडची रचना तर अगदी कपॅसिटरसारखीच झालीये. आपण नकळतपणे एक कपॅसिटरच बनवलाय. आणि याला सायन्सचा पक्का आधार आहे.
फिजिक्सचा एक नियम सांगतो की कॅपॅसिटरच्या प्लेट्समधलं अंतर म्हणजे त्या इन्सुलेटरची जाडी जेवढी वाढेल तेवढी त्याची चार्ज साठवण्याची क्षमता म्हणजे कॅपॅसिटन्स कमी होतो. आणि आपल्या डायोडमध्ये बरोबर तेच होतंय. ती मधली भिंत जेवढी रुंद तेवढा कॅपॅसिटन्स कमी. हा ग्राफ बघा, तो बरोबर हेच दाखवतोय. एका बाजूला आहे रिव्हर्स व्होल्टेज आणि दुसऱ्या बाजूला आहे कपॅसिटन्स. जसजसं आपण व्होल्टेज वाढवतोय तसतसा कपॅसिटन्स खाली येतोय म्हणजे कमी होतोय. याचा अर्थ काय? आपल्या हातात आता एक व्हेरिएबल कपॅसिटर आहे ज्याची व्हॅल्यू आपण फक्त व्होल्टेज बदलून कंट्रोल करू शकतो. किती भारी आहे हे? तर हे सगळं फक्त थिअरी किंवा पुस्तकातलं सायन्स नाहीये. ह्या व्होल्टेजने बदलणाऱ्या कपॅसिटरचा, ह्या सुपर पॉवरचा खऱ्या जगात खूप महत्त्वाचा वापर होतो. कुठे होतो, कसा होतो, चला बघूया. याच खास गुणधर्माचा वापर करण्यासाठी एक स्पेशल डायोड बनवला जातो. त्याचं नाव आहे व्हॅरेक्टर डायोड. याला व्हेरिकॅप असंही म्हणतात. याचं कामच हे आहे, व्होल्टेजच्या इशाऱ्यावर नाचणं म्हणजे आपला कपॅसिटन्स बदलणं. आणि याचा वापर कुठे होतो? आपल्या रेडिओ ट्यूनरपासून ते अगदी मॉडर्न मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीमपर्यंत सगळीकडे. आणि सर्किट डायग्राममध्ये सुद्धा व्हॅरेक्टर डायोडचं चिन्ह एकदम खास असतं. ते बघा, त्या डायोडचं चिन्ह आहे आणि त्याला जोडून कपॅसिटरचं चिन्ह आहे. म्हणजे त्याची दुहेरी ओळख त्या चिन्हातच दिसते. तर बघा, एका साध्या डायोडला फक्त उलटं जोडून आपण एका पूर्णपणे नवीन घटकाचं, एका व्हेरिएबल कपॅसिटरचं तत्त्व शोधून काढलं. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूच्या इतर कितीतरी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये अशीच कोणती मोठी सायंटिफिक रहस्य दडलेली असतील. कदाचित पुढचा मोठा शोध अशाच कोणतीतरी छोट्या गोष्टीतून लागेल.